सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम्। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम
जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ सुखा सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय 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 रघुवीर समर्थ लंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुली साध्य करी तो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आजपासून थोडा आपल्या कार्यक्रमाच्या सिक्वेन्स मध्ये बदल आहे. प्रथम नामस्मरण होईल, त्याच्यानंतर राऊतजी ओंकार साधना घेतील, त्यानंतर सलीलजी मनोबोधावरचं निरूपण करतील, त्यानंतर त्या दिवशीचा जो विषय असेल म्हणजे दासबोध ज्ञानेश्वरी त्यावरच्या ओव्या श्लोक यांचा अर्थ आणि निरूपण होईल आणि शेवटी डॉक्टर साहेब त्यांच्या निरूपणाला सुरुवात करतील. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपण आता ओंकार साधनेचा अभ्यास आणि प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात प्राणाकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसलेला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. जर खाली बसला असाल तर क्रॉस लेग, सुखासन, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असाल तर ताठ बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचं आहे. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचं आहे. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम,
स्टॉप. आता आपण प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. फक्त माझ्या इन्स्ट्रक्शन जर फॉलो केलं तर आपल्याला समजतं. आपण जर अभ्यास करणार आहोत तो बेसिकली भस्त्रिका प्राणायाम म्हणतात त्याला. तर सुरुवात करताना आपण एक्सेलनी सुरुवात करूया, अर्धपूरक, आणि त्याच्यानंतर ब्रीद इन ब्रीद आउट. ब्रिदिंग आउट आणि ब्रिदिंग इन छातीनं करायचं आहे. पोटाच्या हालचाली साहजिक नॅचरली होतील, त्याच्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही, ऑटोमॅटिक होतील. एक्झेल, अर्धपूरक, सुरू. ब्रीद इन ब्रीद आउट. Stop. Exhale. Hold breath. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Inhale, full breath, deep breathing. Antarkumbhak, hold 3, slow breathe out. हा एक राऊंड झालेला आहे. आपण आणखी 2 राऊंड करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, सुरू. इनहेल, एक्झेल. Stop. Exhale. Hold breath. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Breathe in. Deep breathe करा. Hold 1, 2, 3. Slow breathe out. नॉर्मल ब्रीदिंग. परत एकदा 1 more round विल डू. एक्झेल, अर्धपूरक, सुरू. ब्रीद इन ब्रीद आउट. Stop. Exhale. Hold breath. Hold 1, hold 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in. Hold 1, 2, 3. Slow breathe out. हा जर रेग्युलर आपण अभ्यास केला तर आपल्याला जे प्राणिक एनर्जी, प्राणशक्ती, जी व्हायटल एनर्जी बॉडीमधली, ती शरीरातल्या प्रत्येक अवयवापर्यंत चांगल्या रीतीने पोहोचू शकते. तर आपण आता ओंकार साधना करणार आहोत. तर सुरुवात करताना आपण सुरुवातीला 3 ओंकार, नंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. ओंकार हा घंटा नदीसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि शंखनादासारखा गंभीर असावा. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासातल्या अर्ध्या श्वासामध्ये ओ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्ती केलेला कधीही चांगला. एक्झेल, दर्शनयुक्त पूरक.
पूरक शांत शांत शांत. आपण जो तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू विज्युअलाइज थम साइज ब्राईट फ्लेम इन द चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र आहे. तिथं जर दिसत नसेल तर 2 भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू विज्युअलाइज थम साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार, घर्षण एकदा पूरक. पूरक दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामच्या माध्यमातून मिळवली, त्या ऊर्जेचं संचालन पूर्ण शरीरभर करूयात. दोन्ही हातांनी चेहरा कप करा. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना वंदन करतो. आपल्या सर्वांनाही वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातला 11वा श्लोक आपण सगळे एकत्र म्हणूया. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. मागच्या सत्रात आपण एक गोष्ट अशी बघितली होती की नावाड्यांची, की त्या नौकेचे दोरच सुटलेले नसतात आणि ते नावाडे जे असतात ते बल्ल होत असतात. ती बोट काही पुढे जात नाही आणि
सकाळी पहाट झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण आहोत तिथेच आहोत. त्याचं कारण ते दूर सोडलेले नसतात. महत्वाची गोष्ट अशी आहे की मी अनेक संप्रदायामध्ये जातो, मी अनेक उपासना करतो, अनेक वेळा अनेक मार्गांचं चिंतन करतो आणि त्या त्या महात्म्यांनी त्या त्यावेळी सांगितलेली जी साधना आहे ती मी करतो. म्हणजे त्यात नवीन सांगितलेलं असं काही नाही, ते सगळं जुनच आहे. पण तरी सुद्धा यात महत्वाची जी गोष्ट येते ती आपल्या प्रपंचाची नौका सोडणं ही येते. ती योग्य दिशेने वल्लवणं ही त्याच्यानंतरची गोष्ट आहे. आणि जे योग्य दिशेने वल्लवतात ते आपले सद्गुरू असतात. ही देहरूपी नौका आणि सद्गुरू रूपी नावाडी ही नौका सोडणं ही आपली जबाबदारी आणि त्याकरता लागणारं चिंतन जे आहे ते या श्लोकामध्ये येतं. या देहाला चालवणारं जे परमात्म तत्व आहे ते आणि मी हे वेगळं नाही, आम्ही एकरूपच आहोत. या चिंतनाआड येणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनातल्या अयोग्य इच्छा आणि अयोग्य अपेक्षा या आपल्या साधनेच्या आड नेहमी येत असतात. प्रत्येकाची स्वतःबद्दल तक्रार असते. एखाद्याला वाटतं मी उंच आहे, मी बुटका हवा होतो, थोडी उंची कमी हवी होती म्हणजे मग फ्लाईटमध्ये कसे पाय लांब करता येतात, जवळ घेऊन बसावं लागत नाही. किंवा एखादा असतो तो बुटका असतो, त्याला त्याचा न्यूनगंड असतो, अरे मी माझी थोडी तरी उंची जरा बरी असायला हवी होती, 5-6 5-8 तरी असायला हवी होती. एखादा असतो तो काळा असतो, त्याला वाटतं मी गोरा असायला हवं होतं, जो गोरा असतो तो फारच गोरा दिसतो, अगदी पांढऱ्या पिठासारखा, तो थोडासा तरी सावळा रंग माझ्यामध्ये असायला हवा होता. एखादा खूपच बारीक असतो त्याला त्याचा न्यूनगंड असतो. एखादा जाड असतो त्याला त्याची जाडी वजन कमी करायचं असतं. प्रत्येकाला या जगामध्ये काहीतरी हवं आहे आणि काहीतरी नको आहे. प्रत्येक जण त्या अपेक्षांसाठी हा डेस्परेट होत असतो आणि तसा तसा त्याचा आग्रह असतो. तर ज्याला काही नको आहे, ज्याला काही नको आहे तो गाढ झोपेत असतो, नाहीतर मग एकतर तो साक्षात्कारी पुरुष असतो. साक्षात्कारी पुरुष आता पहिल्यांदा आपण म्हटलो की तो गाढ झोपेत असतो, तर असं समजूया की साक्षात्कारी पुरुष हा जागा झालेला असतो. नेमकं आपण काय करायचं हे त्याला कळलेलं असतं. त्यामुळे त्याला या गोष्टींचा त्रास होत नसतो. आणि त्या साक्षात्कारी माणसाला काही नको असतं, कारण कुणाला पाहिजे, कुणालाच नको. दोन मी जर का एकच आहे तर मग काही असण्याची आवश्यकताच नाहीये. एक समजा एखादा माणूस गाढ झोपेत आहे, त्याला तंबाखूचं व्यसन आहे समजा, आणि सकाळी जागा झाल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की स्वप्नामध्ये आपल्याकडे जी चुन्याची डबी आहे ती आता आपल्याला सापडत नाही. तर त्याला त्याचं दुःख होईल का? तर नाही, कारण त्याला कळलेलं असतं की ती जी चुन्याची डबी जी होती ती आपण स्वप्नात बघितली होती, ती प्रत्यक्षात इथं नाहीच आहे हे जर का आपल्याला माहिती आहे, तर त्याला त्याचं दुःख होत नाही. तसं साक्षात्कारी माणूस जो असतो ना त्याच्या या सगळ्या अपेक्षा संपलेल्या असतात. ज्ञानोबांची उभी आहे आपल्या सांख्य योगामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये की जैसे स्वप्न माझी देखिजे ते स्वप्नीची साच आपजे, मग चेवून या पाहिजे तेव्हा काही नाही. जेव्हा जागा झाल्यानंतर बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं काही नाही. तैसी हे माया जाण तू भ्रमतू आहासी वाया, शस्त्रे हाणीतील या छाया जैसी अंगी न रूपे. स्वप्नामध्ये ज्या दिसलेल्या ज्या गोष्टी असतात त्या जागेपणी नाही, हे जागा झाल्यानंतर जेव्हा कळतं तेव्हा त्याचं दुःख होत नाही, कारण ही सगळी माया आहे आणि मी परब्रह्म तत्व आहे हे त्याला कळल्यानंतर या माया किंवा प्रपंचातला त्याला कुठलाही पदार्थ हवा असं त्याला अजिबात वाटत नाही. गाढ निद्रेत आपल्यालाही नको असतं, कारण तेव्हा आपण एक प्रकारे एक साक्षात्कारी अवस्थेत असतो आणि एकदा जागे झालो की मग आपल्याला आपलं हवं नको ते सुरू होतं. म्हणून महत्वाची कॉन्सेप्ट समर्थ या श्लोकामध्ये सांगतात. त्याचं नाव आहे की कर्मविपाकाचा सिद्धांत. खूप छान विषय आहे हा कर्मविपाकाचा सिद्धांत, कारण आपण सर्वजण कर्माशी जोडलेलो आहोत आणि आपल्या कळत अथवा न कळत सुखदुःख आणि त्याचं ओझं घेऊन आपण या जगात वावरत असतो. त्यावर आधारित हा श्लोक आहे. पुन्हा एकदा श्लोक म्हणूया लक्षात राहण्यासाठी की जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधू निपाहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. कशाने खिन्न आहेस तू? तू कशाने बहिर्मुख आहेस? तुझी साधना कशाने होत नाही? तुझं नामस्मरण कशाने होत नाही? तुला नामाला वेळ का मिळत नाही? का बरं एवढी आपली धडपड चालते? का बरं आपण एवढे गलित गात्र आहोत? त्याचा विचार समर्थांनी या श्लोकामध्ये केलेला आहे.
मारुतीबाबा रामदासांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये एक छोटास एक काव्य दिलेलं आहे की तू गंभीर सुधा समुद्र अससी येणे न जाणे तुला सत्ताही अवघी तुझीच परी तू सर्वाहुनी आगळा. तू गंभीर सुधा समुद्र असशी येणे न जाणे तुला सत्ताही अवघी तुझीच परी तू सर्वाहुनी आगळा. नाना दुःख विकार शोक नसता का दैन्यवाणे जिणे ब्रह्मानंद अगाध चिन्मय सुधा साम्राज्य हे भोगणे. नाना दुःख विकार शोक नसता का दैन्यवाणे जिणे ब्रह्मानंद अगाध चिन्मय सुधा साम्राज्य हे भोगणे. नारायणराव जालगावकर नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले. त्याबद्दल त्यांचं हे काव्य आहे आणि ते मारुतीबुवांनी त्यांच्या एका ग्रंथामध्ये दिलेलं आहे. गीतेमधला दुसरा श्लोक ज्याच्याबद्दल आता आपण ओव्या बघितल्या की जैसे स्वप्ना माझी देखीजे, तो गीतेतल्या श्लोकावरती जो आधारित आहे तो हेच सांगतो, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भाविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणजे जे जात नाही, जे येत नाही, ते जर का आपण परमात्म तत्व असू तर मग जर का काही नुकसान झालं किंवा काही फायदा झाला तर आपण त्या सुखदुःखांच्या लाटांवरती का बरं स्वार व्हावं आणि खरोखर विचार केला पाहिजे की कुठल्या गोष्टींनी मला अडकून ठेवलं आहे. अनेक तक्रारी असतात, माझं आरोग्य बरं नाही, माझ्याकडे अमुक नाही, माझ्याकडे तमुक नाही, हे असं नाही, ते तसं नाही. कुठल्या गोष्टीत अडकतो आपण? म्हणजे जे जसं असणार आहे ते तसंच असणार आहे. याचा अर्थ प्रयत्नांमध्ये कुठलीही कमतरता करायची नाही, यात काही वाद नाही. पण ते प्रयत्न करून सुद्धा जर का यश आलं नाही तर ती परमेश्वराची इच्छा समजावी, जे आपण 10व्या श्लोकात याच्याबद्दलच्या शेवटच्या चरणामध्ये आपण याचा विचार केला होता. तर जे असणार आहे ते तसंच असणार आहे, त्याच्यात बदल होणार नाही. प्रयत्न केल्यानंतर सुद्धा जर का त्यात काही कमतरता राहिली तर ती परमेश्वराची इच्छा समजावी आणि त्यात अवास्तव अडकून पडायचं नाही. ही संकल्पना महत्वाची आहे. तर समर्थ विचारतात की सर्व सुख ज्याच्या जवळ आहे असा एकतरी मनुष्य या जगामध्ये आहे का? तरी जास्त आहे, काहीतरी कमी आहे. हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे. तुकाबा म्हणतात, कोठे काही एक आहे एक नाही. कोठे काही एक आहे एक नाही. जे धोंडा महाराजांचं जे फार सुंदर आपण वाक्य मागच्या याच्यातही बघितलं मी, त्याचं पुन्हा इथं उच्चारण करतो. ते कायम लक्षात ठेवावं, कारण सगळ्यांना सगळं मिळत नाही, एकाला सगळं मिळत नाही आणि सगळ्यांना एक मिळत नाही. याचं नाव प्रपंच. तो असाच दुःखमय असणार आहे. त्यामुळे आहे त्यात आपण आनंद मानावा. तो आपण फक्त कर्तव्यापुरता करायचा असतो, त्यात गुंतून पडायचं नाही. असं केलं तर दुःख होत नाही. आता दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाही, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. एक छोटासा प्रसंग असतो आपल्या आयुष्यात की लहानपणी आपल्या काळात, तरी ज्या काळात आपलं शालेय शिक्षण झालं त्यावेळी पॉकेट मनी हा प्रकार नव्हता. पॉकेटच नव्हते तर मनी कुठला येणार त्याच्यामध्ये? पॉकेट मनी हा प्रकार नव्हता. आणि त्या शाळेच्या बाहेर एक चणे फुटाणे विकणारी बाई असायची आणि काही अजून पेरू वगैरे आवळे असे पदार्थ असायचे. तो वाटायचं आपल्याला, ते घ्यावेचे, पण खिशात पैसे नसायचे. कारण शाळेमध्ये पायी जायचं आणि तिथून पायी परत यायचं. पैसे लागतात कशाला? घरनं डबा नेलेला असेल, पाण्याची बाटली, वॉटर बॅग नेलेली असेल, तर त्यामुळे पैसे लागण्याचं काही कारण नाही. पण तरी सुद्धा ते शेंगदाणे चणे दिसल्यानंतर तो मोह व्हायचा की आपल्याला हे असे शेंगदाणे जर का खायला मिळाले तर बरं होईल, हे आपण कधी खाणार? आणि मग असा निश्चय केला जातो, मी मोठा झाल्यानंतर इथं समोरच जागा घेईन आणि ती बाई आली की तिच्याकडचे सगळेचे सगळे शेंगदाणे विकत घेईन आणि दिवसभर शेंगदाणे खात बसेन. असा त्यात एक तो वेगळा आनंद आपल्याला असा वाटायचा. पण ते शक्य होत नव्हतं. पुढे काय होतं, जसे आपण मोठं होतो, तरुण होतो, तेव्हा आपल्याकडे पैसा असतो, वेळ नसतो, शक्ती असते खाण्याची. आणि जेव्हा वृद्ध होतो तेव्हा वेळ असतो, थोडाफार पैसाही गाठीला बांधलेला असतो, पण दातांचा तिथे ठिकाणा नसतो आणि त्यामुळे असे पदार्थ खाता येत नाही. आणि तेव्हा तो फोलपणा आपल्या लक्षात येतो की लहानपणी आपल्याकडे वेळ आहे, शक्ती आहे, पण पैसे नाही. तरुणपणी आपल्याकडे पैसे आहे, शक्ती आहे, परंतु वेळ नाही. आणि वृद्धपणी पैसे आहे, वेळ आहे, पण अंगात शक्ती नाहीये ते दाणे पचवायचे. केव्हा तरी काहीतरी आहे आणि काहीतरी नाही, यालाच जीवन म्हटलं जातं. आणि आपण त्याच्यात आनंद शोधायला जातो, परिणामी आपल्या हातात मात्र दुःखच येतं. ज्ञानोबा म्हणतात, संसारी सुखाची कहाणी ना ऐकली कवणाचे श्रवणी, इंगळाची अंतरुणी झोप कैची. काही ठिकाणी निद्रा कैची असा शब्द आहे,
संसारी सुखाची कहाणी नायकिली गवणाच्या श्रवणी इंगळाचे अंथरुणी झोप कैची. म्हणजे याचा अर्थ मग आता ही दुःख जी येतात आपल्याला ही कशामुळे येतात, तर आपल्याकडे काहीतरी पूर्वकर्माचा त्याच्यामध्ये एक भाग आहे की ज्याच्यामुळे ही दुःख वाटायला येतात. आज जरी सुख असेल तर ते पूर्वीच्या कुठल्या पुण्याईमुळे असेल, आणि आज जर का दुःख असेल तर ते पूर्वीच्या कुठल्या तरी आपल्या पापामुळे असेल. हा कर्मविपाकाचा सिद्धांत समर्थ इथे सांगतात या श्लोकावरती. अजून पुष्कळ विचार आपल्याला करायचा आहे, तो आपण पुढच्या सत्रामध्ये करूया. इथं मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 7 आणि 8 त्या ओव्या, त्याच्या खालचा अर्थ ते आपण वाचन करू. ओम नमो जी अध्यापासून सुरू करूया. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिनी एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी दे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारली मिया तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलचित मनोरुची पुरविता तो दली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अध्याय 8 श्लोक 7. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर च मय्यर्पितमनो बुद्धिर् मामे वैश्यस्य संशयम्. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा डोळा जे देखावे का हनी हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेरी आगवे मीची करुणी घालावे मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे अगा ऐसिया जरी जाहालिया मग न मरिजे देह गेलिया मा संग्रामू केलिया भय काय तुझ तू मनबुद्धी साचेसी जरी माझिया स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाक हेची कायसिया वरी होये ऐसा जरी संदेहो वर्तत आहे तरी अभ्यासुनी आदी पाहे मग नव्हे तरी कोपे अभ्यासो योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याती पार्थानुचिंतयन् येणेची अभ्यासेसी योगू चित्तासी परिपाचांगू अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी तेवी सध्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जावो जे नानागती पावते ते चित्तवरील आत्मयाते मग कवण आठवी देहाते गेले की आहे पै सरितेचे नियोगे सिंधू जळा मीनले घोघे ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येती नाते समुद्र होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य झाले जेथ याता यात निमाले घनानंद दे. ज्याप्रमाणे जिवंत असताना जी गोष्ट आवडीने अंतःकरणात राहत सॉरी म्हणून सर्व काळी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू निसंशय मजप्रतत येशील असे आहे म्हणून तू नेहमी माझे स्मरण कर डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानांनी जे ऐकवावे अथवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीने जे बोलावे वरील सांगितलेले सर्व व्यवहार आत बाहेर मीच करून घाल मग सर्व काल सहज मीच आहे. अरे असे झाले म्हणजे मग देह नाहीसा झाला तरी तो मरत नाही मग लढाई केलीस तरी तुला काय भय आहे तू मनबुद्धी खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर मग माझ्याची एकरूपच होशील हे माझे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे. अशी स्थिती कशाने होईल असा जर संशय तुझ्या मनात राहिला असेल तो अगोदरच अभ्यास करून पहा मग ती स्थिती आली नाही तर रागाव. हे पार्था अभ्यास योगामुळे स्थिर झालेल्या
व अन्यत्र न जाणाऱ्या चित्ताने परमपुरुषाचे स्मरण करणारा मनुष्य तेजस्वी परमपुरुषाप्रत जातो. याच अभ्यासाबरोबर चित्ताची सांगड चांगल्या प्रकारे घाल. अरे, प्रयत्नांच्या बळावर पांगळा देखील पर्वत चढून जातो. त्याप्रमाणे सद्ध्यासाने तू निरंतर आपल्या चित्ताला परमपुरुषाचे ध्यान लाव. मग शरीर राहो अथवा जावो, नाना गतींना पावणाऱ्या चित्ताने एकदा आत्म्यास वरले, मग देह आहे किंवा गेला याची कोणी आठवण ठेवायची? नदीच्या ओघाबरोबर घो घो करीत समुद्राच्या पाण्यात मिसळलेले जे पाणी, ते मागे काय चालले आहे म्हणून पाण्याकरता परत येते काय? नाही, तर ते समुद्रच होऊन राहिले. त्याप्रमाणे ते चित्तच मद्रूप बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्ममरणाचा शील सहजच संपला, कारण ते चैतन्य एकरस आनंद आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेव सुतं देवं कौसल्याणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगत् गणाधीश जोईश सर्वा गुणांचा फळारंभारंभतो निर्गुणाचा गुरु शारदा मूर्तत्वार वाचा प्रमुखत्वान गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. जय जय रघुवीर समर्थ. भगवद्गीतेचं चिंतन आपलं चाललेलं आहे. 8वा अध्याय. 8व्या अध्यायामध्ये सुरुवातीला जे आहे ते भगवंतानी आपलं स्वरूप दाखवलं. सूक्ष्म आणि स्थूल सर्व स्वरूप जे आहे ते आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ, ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, हे सर्व शब्द जे आहेत त्या ठिकाणी आल्यानंतर सर्वांचा अर्थ आपण हा पाहिला की सर्व काही परमेश्वराचं स्वरूप आहे. परब्रह्म म्हणजे ब्रह्म, आणि त्याच्यानंतर त्या ब्रह्मापासून म्हणा किंवा हे जग जे निर्माण झालं, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जरी असेल तरी एक ब्रह्माचा जो कन्सेप्ट आहे अध्यात्मामध्ये, त्याच्यानंतर जो जगाचा कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट मध्ये जे आहे ते कर्म म्हणजे जग झालं, आणि आदिदैव म्हणजे हिरण्यगर्भ, आणि त्याच्यानंतर आदियज्ञ म्हणजे सर्वदूर जे आहे ते प्रत्येक हृदयस्थ परमेश्वर सर्वदूर परमात्मा आहे, आणि आदिभूत म्हणजे हे पंचमहाभूताचं आपलं शरीर आणि जग. असे जे शब्द पहिले आले होते आपण सर्व पाहिलेले आहे. एवढंच फक्त म्हणायचं या ठिकाणी की परमेश्वराचं समग्र रूपाने वर्णन जे आहे ते भगवद्गीतेमध्ये या सुरुवातीच्या श्लोकांमध्ये केलेलं आहे. आणि शेवटला जो प्रश्न होता याच्यामध्ये मरण कसं असायला हवं, मृत्यू कसा हवा, त्याच्याबद्दल चिंतन चाललंय. अर्जुनाने विचारलं की जो योगी असतो मृत्यू समयी त्याचं चिंतन कसं असतं, काय असतं, तो कसं जातो. तर त्यावर जे आहे ते भगवंताने त्याचं वर्णन केलेलं आहे की तो जो आहे ते भगवंताचं स्मरण करीत जातो. मग भगवंताचं स्मरण जर करीत जायचं आहे तर ते कसं प्राप्त होईल, तर त्याच्यावर मग जे आहे ते तस्मात सर्व कालेषु मामनुस्मयुद्धच मयर्पित मनोबुद्धी मामैव वैश्यस्य संशय, हा 7वा जो श्लोक आहे आपण भगवद्गीतेचा पाहिलेला आहे. 8वा श्लोक पाहिलेला आहे. आता आपण ज्ञानेश्वर महाराजांनी कसं त्याचं वर्णन केलं आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर म्हणजे तर त्याचा जो बॅकग्राऊंड आहे ते हे की भगवंताचं समग्र रूप एक झालं. दुसरं मृत्यूची फिलॉसॉफी डेथ, मृत्यू कसा यायला हवा, मृत्यू कसा यायला हवा, तर ते म्हणतात की म्हणे मरो तो ऐसे मरो की दुसरे बार मरना न पडे. आपण रोजच जे आहे ते काही ना काही कारणाने ते मरून जातो, हे नाहीये ते नाहीये ते नाही, हे सुद्धा एक प्रकारचं मरणच असं ते अध्यात्मामध्ये लिहिलेलं आहे. तर असं नका मरू.
ते म्हणतात की मरो तो ऐसे मरो की दुबारा मरना नाही पडे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशान, असं म्हणतात. आणि नंतर ते म्हणतात मरण हा सोहळा आहे असंही म्हणतात. अशा प्रकारचं वृत्ती यायला हवं आणि त्याच्याबद्दलचं चिंतन जे आहे ते आपण या ठिकाणी करणार आहोत. श्री गुरु बेलसांनी सुद्धा एक उत्तम चिंतन या ठिकाणी वृत्तीबद्दलचं दिलेलं आहे, तेही पाहणार आहोत. सर्वच भाग जो आहे हा रोचक आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप महत्वाचं आहे. आपले बरेचसे प्रश्न जे आहे ते सुटतील आणि आम्ही कशा प्रकारे विचार करायला हवा हे मुख्य आहे. याच्यावर हे अत्यंत आवश्यक आहे की आमचं जे विचार आहे ते चूक कशी आहे आणि त्याला खरं कसं तुम्ही म्हणजे बरोबर कसं आणाल हे आपल्याला अध्यात्म शिकवतो. विपरीत ज्ञान ज्याला आपण म्हणतो की आम्हाला वाटतं की अरे हे सूर्य जो आहे तो पूर्वेकडे उगवतो, पण तसं आहे का? आणि आकाश निळं आहे तसं आहे का? रज्जू सर्पच उदाहरण आहे तसं आहे का? म्हणजे आपले विचार जे आहे ते ब्रश करणं अत्यंत आवश्यक आहे, त्याला करेक्ट करणं अत्यंत आवश्यक आहे आणि अध्यात्माचा हा उद्देश आहे. तर आता आपला विचार चाललेला आहे ह्या ठिकाणी की तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच, म्हणजे सर्व काळी जे आहे ते तुम्ही माझं स्मरण करा असं भगवान म्हणतात. आणि अनुस्मर म्हणजे काय झालं? अनुस्मर म्हणजे जे आहे ते अखंड भगवंताचं स्मरण एक आहे. आणि दुसरं आपण हेही विचार करायचा की आम्हीच भगवंताचं स्मरण करतो असं नाही, भगवंत ही आमच्याकडे ध्यान आहे, आमच्याकडे लक्ष ठेवतो. हा अनुस्मरामध्ये अशा प्रकारचे दोन अर्थ या ठिकाणी त्यांनी केलेले आहे. आता हा पहिला अर्थ तर समजण्यात येतो की अखंड तुम्ही नामस्मरण करा, पण दुसऱ्या अर्थकार ह्या ठिकाणी दिला गेला की तो ध्यान करतो आहे. त्याचं कारण फार म्हणजे लॉजिक येते की त्याचं जर लक्ष आमच्याकडे हे नेहमी आहे तर मग आम्ही कोणत्याही प्रकारचं चूक कार्य करू शकणार नाही. हे अत्यंत म्हणजे हा खूप मोठा महत्वाचा मुद्दा आहे. अनुस्मरणाचा अर्थ जर आम्ही असा घेतला की भगवंताचं ध्यान आमच्याकडे आहे, भगवंत आमच्याकडे पाहतो आहे, भगवंताचं लक्ष आमच्याकडे आहे, तर कोणत्याही काळी आम्ही कोणत्याही प्रकारचं चूक वर्तणूक करू शकणार नाही. मग चूक वर्तणूक म्हणजे काय? म्हणजे धर्माने जे आम्हाला धडे दिलेले आहे, जे नीतीने आम्हाला सांगितलेलं आहे, जे ऋतूचे नियम आहे, ते सर्व जे आहे ते आम्हाला पाळायला हवे, कारण की असं की तो पाहतोय. हा फार महत्वाचा विचार या ठिकाणी आहे. जसं ट्रॅफिक आपण जातो बाहेर गाडी घेऊन आणि ट्रॅफिक रूल पाळतो. ट्रॅफिक रूल आम्ही पाळत नाही असं करत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की पोलीस जो आहे तो आम्हाला कधी त्याच्याबद्दल जो आहे तो फाईन होऊ शकतो. तर ट्रॅफिक रूल पाळणं म्हणजे काय? तसंच आम्ही जे आहे ते आमच्या जीवनामध्ये सच्चरित्राने राहावं, म्हणजे वागणूक जी आहे ती योग्य असावी, धर्माच्या अनुसार असावी, कारण की परमात्मा पाहतो आहे. हा अनुस्मरणाचा अर्थ जो आहे तो अत्यंत आवश्यक आहे की स्थूल देहाने मी कार्य करायचो, जे आमचं कर्तव्य आहे ते करायचो. सूक्ष्म देह म्हणजे मनाने काय करायचो? भगवंताचं अनुस्मरण, भगवंताचं अखंड स्मरण करायचो. आणि आम्ही जे कार्य केलेलं आहे त्याचा अभिमान नाही ठेवायचा, अहंकार नाही ठेवायचा, कारण की सर्व काही तोच करणार आहे, त्याचीच इच्छा आहे, त्याच्याच मनाप्रमाणे होत आहे, आम्ही यंत्राप्रमाणे आहो, मी यंत्र तो यंत्री, अशा प्रकारचं रामकृष्णांचं एक वाक्य आहे. तर तो विचार ठेवून आम्ही जो आहे ते आमचा जीवन, आमची साधना अशा प्रकारे झाली पाहिजे. हे सर्व फार महत्वाचे विचार आहे की मरणाच्या वेळी हे स्मरण आम्ही कसं करावं. म्हणून मरणाच्या वेळी जे आहे ते अशा प्रकारे स्मरण करावं की आम्ही जन्मभर जर स्मरण केलं तर मग शेवटी जे आहे ते लक्षात राहील. आणि जरी आम्ही जन्मभर स्मरण केलं, आमच्या जरी बेहोश होऊन गेलो, नाही लक्षात राहिलं, तरी पण तो आम्हाला जो आहे तो वाचवेल, कारण की जन्मभर स्मरण केलेला आहे. आणि तो मृत्यू जो आहे तो आर्ट ऑफ डाईंग ज्याला आपण म्हणतो, की तो मृत्यू जो आहे तो सुंदर मृत्यू होईल. आणि तो मृत्यू जो आहे तो व्हावा ह्याच्याच काही अध्यात्मामध्ये जे ह्याच्याच करता आपण अध्यात्मामध्ये या ठिकाणी चिंतन करतो. म्हणजे आम्हाला जर जीवन जरी जगता नाही आलं तरी मृत्यू कसं आम्हाला जो आहे तो सुंदर करता येईल हे अध्यात्म या ठिकाणी शिकवत आहे. की जीवन नाही आलं बरोबर तर कमीत कमी मृत्यू तर बरोबर यावा. एंड इज वेल, एव्हरीथिंग इज वेल, तशा प्रकारचं. तर आध्यात्मिक साधना म्हणजे काय? तर म्हणजे आपल्याला जे आहे ते मनाला विचलित नाही होऊ द्यायचं आहे. आम्हाला जर मनाला विचलित नाही करायचंय कोणत्याही प्रकारे, मनाला विचलित नाही करायचं म्हणजे जगाबद्दलचा आमचा जो ध्यास आहे ती तो कमी करायचा आहे. जगामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की आम्हाला जे आहे ते
आवश्यकता नसते, पण आम्ही त्या ठिकाणी जे आहे त्याच्याबद्दल आम्ही लक्ष घालतो. मन जे आहे ते जगामध्ये भटकत राहतो, आणि मन जेव्हा जगामध्ये भटकत राहतं तेव्हा स्वरूपापासून दूर राहतो. म्हणून एक एक करून काय करायचं, जगाचं चिंतन जितकं कमी होईल तितकं जगाचं चिंतन कमी करायचं. कारण की जगामध्ये असं कोणतीही वस्तू नाहीये की जी तुम्हाला शांती देईल, म्हणून अशांतीच देते. अल्टिमेटली शांती देते, अल्टिमेटली अशांती देते. तर देश काल वस्तू व्यक्ती परिस्थिती वगैरे सर्व ठिकाणी जे आहे कुठेही जर आम्ही गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी अक्षय शांती सुख समाधान मिळणार नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनात तुझी शोधून पहा. तर म्हणून जगताचं चिंतन काय करायचं, तर म्हणजे जगताचं चिंतन कमीत कमी ठेवायचं. आणि आपल्याला आपल्या समोर उदाहरण आहे की गाढ झोपेमध्ये जेव्हा चिंतन नसतं काही सुद्धा तेव्हा आम्ही सुखी असतो. तशाच प्रकारचं जे आहे ते जागृतीमध्ये जेव्हा चिंतन आपलं जे आहे ते भगवंताचंच राहील. भगवंताचं चिंतन नेहमी शांत करतं, आणि जगाचं चिंतन नेहमी काय करतं तर म्हणजे अशांत करतं. त्याच्यानंतर जे आहे त्यांनी न अन्य गामिना हा सुद्धा आपल्याला जो आहे आपण शब्द पाहिलेला आहे. म्हणजे काय आहे की आम्ही फक्त भगवंताचंच चिंतन जे आहे आमचं असायला हवं. न अन्य गामिना म्हणजे जगाचं चिंतन आणखीन कोणतंही कशाही प्रकारचं नको. मनाला जे एकाग्र करायचं, कशावर करायचं एकाग्र, तर म्हणजे जे आहे ते भगवंतावरच चिंतन करायचं. आणखी कोणताही जो आहे तो मनाला जे आहे ते दुसरं चिंतन नको. आपलं एखादा मुलगा असतो घरामध्ये आणि त्याला सर्व प्यार करतात, त्याला सर्व म्हणतात की तुला काय हवं ते घे, त्याची मनाची इच्छा ते पुरवतात. तसं नको. इथे मनाचं जे आहे ते भगवंताकडेच एकाग्रता हवी, जगाकडे नको, विषयाकडे नको. हे जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला आपण अध्यात्मात आहोत आणि आपल्याला जे आहे ते काही उद्देश आहे आमचा. तर असं न अन्य गामिना हा सुद्धा शब्द याच्यामध्ये आलेला आहे याच्यामध्ये. म्हणून अनुचिंतनीय आणखीन एक शब्द आलेला आहे. सर्वात म्हणजे अर्थ काय त्याचा की अखंड स्मरण, स्मरणानंतर स्मरण हे अनुचिंतनीय, अनुस्मरण. ते कशाने होईल तर मग परत श्रवण मनन निधिध्यासन. श्रवणाने जे आहे अध्यात्माचं श्रवण करायचं. मनन म्हणजे अध्यात्मामध्ये जे की तुम्हाला संशय असतील ते दूर करायचे. आणि निधिध्यासन म्हणजे एकदा ते लक्ष लागलं, एकदा ध्यास लागला, मी आत्मतत्वच आहे आणि त्याचा ध्यास एकदा लागला आपल्याला, तर मग आणखीन कोणतीही वस्तू जी आहे चांगली लागणार नाही. मग जे आहे ते म्हणजे शास्त्राने काय सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवायचा, उतर्क नाही करायचा. शास्त्र काय म्हणते त्याला फॉलो करायचं. कारण की जसं भगवद्गीता आहे, भगवद्गीतेचा प्रत्येक जो श्लोक आहे तो जणू काही भगवान श्रीकृष्णाचं ते जीवनचरित्रच एक प्रकारे. तर मग भगवद्गीतेमध्ये जर ते सांगितलं असेल की तुम्ही असं करा, तर आपल्याला त्यावर शंका न घेता आम्ही पूर्ण आपलं जे आहे ते काय करायचं, म्हणजे जे आहे ते त्याच ठिकाणी जे आहे ते लक्ष ठेवायचं, भगवंताचकडे लक्ष ठेवायचं. मला तर असं वाटतं की मी देह आहे. आता हे विपरीत ज्ञान झालं की मी देह आहे. खरं म्हणजे मी देह नाही असं मला अध्यात्म सांगतो. हे विपरीत ज्ञान झालं ना, की मला वाटतं की मी देह आहे म्हणून. ते कसं त्याला आपण दूर करायचं ह्या समजला, हे अंडरस्टँडिंगला. तर ह्याच्याकरता जे आहे ते मनाला पहिले कंट्रोल करणं आवश्यक आहे. चंचली मन कृष्ण प्रमादी बलव दृढम असं जे भगवंताला विचारलंय अर्जुना, आणि त्यांनी म्हटलं की अभ्यासेन तू योगेन वैराग्याने जे ध्रुयते. तर त्यांनी हेच सांगितलं की तुम्ही अभ्यास करत राहा. तेच परत या ठिकाणी पुढच्या याच्यामध्ये सुद्धा आलेला आहे की अभ्यास योग युक्तेनं म्हणून जे आलेला आहे, अभ्यास योग युक्तेनं चेतसा नान्यगामिना, हा जो शब्द आता आपण पाहिला अन्य न अन्यगामिना वगैरे असं. तर हे आपण सर्व थोडस बॅकग्राऊंड पाहतोय ज्ञानेश्वरीच्या ओव्याला जाण्याकडे. तत्व काय आहे, परमात्म तत्व काय आहे, तर म्हणजे जसं उदाहरण दिलंय त्यांनी की जसं एक नदी असते, नदीला काय असतं, नदीमध्ये वाहत असते, वाहत त्या नदीमध्ये काय असतं, भोरे असतात. मग त्या भोरेमध्ये कसं त्या पाणी त्या ठिकाणी गोल गोल फिरतं. मग त्या पाण्यामध्ये जे काही असेल ते सुद्धा गोल गोल फिरतं. तर तसंच हे आहे की म्हणजे परमात्म तत्व सुद्धा एक प्रकारची ही गतीच आहे. आणि ह्या गतीमध्ये काय झालेलं आहे, हा पंचमहाभूताचा हा जो देह आहे आपला, हा जो आकार आहे, हा त्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे. मग मन काय आहे, ते मन सुद्धा जे आहे ते शरीराशी भोवऱ्यामध्ये फसलेलं आहे. ते म्हणजे मन जर देह मी आहे असं म्हणून जर केलं तर मग तो देह जसा फिरतो तसं मनही त्याच्याबरोबर फिरतो. पण एकदा जर मनाला कळलं की अरे हा देह मी नाही, मी तर जे आहे ते पाणी आहे, हा जो नदी चालली तो मी आहे, तर मग तो काय करायला, तो भोवऱ्यामधनं तो जो आहे तो निघाला, त्याला काहीतरी मार्ग सापडेल. मग हे कसं होईल, तर भगवंताचं चिंतन करून होईल, न अन्य गामिना करून आवश्यक आहे. इकडचं तिकडचं चिंतन नाही, फक्त एकच चिंतन.
की मनाला जे आहे, मनसला जे आहे ते हे समजून घ्यायचं की मी कोण आहे खरा, आणि त्याप्रमाणे भवरामधनं निघायचं. आणि भवरामधनं जर निघायचं असेल तर काय करायचं, परत ते सांगितलं की श्रवण मनन निधिध्यासन. आणि असं जर मन निघत नाही तर मग मोह मुदगल, म्हणजे आपलं जे चाललेलं आहे भज गोविंदम, त्याच्यामध्ये काय मुदगलचा अर्थ होतो हेमर, हातोडा. त्या हातोड्याने जे आहे ते मनाला खूप जोरजोराने जे आहे ते प्रहार करायचे. म्हणजे काय होईल की आमच्या जी चूक समज आहे ते चूक समज कशा प्रकारे अज्ञान जाईल. चूक समज म्हणजे जे आहे ते आपल्या प्रत्येकाची धारणा असते काही ना काहीतरी जाते. आणि याच्यामध्ये असंही यांनी लिहिलेलं आहे की म्हणे ह्या श्लोकाच्या चिंतनामध्ये साधू संतांचं असंही चिंतन आलेलं आहे की स्त्री वर्गाला जो आहे हा सत्संग जो आहे तो जास्त फायदा करतो. कारण की त्यांचं मन कशा प्रकारचं आहे, त्यांचं ज्ञान कशा प्रकारचं, ते चटकन विश्वास ठेवतं आणि त्याला फॉलो करतं, जास्त कुतर्क न करता. मनुष्यांमध्ये तसं नसतं, स्त्रियांमध्ये तसं जास्त असतं. म्हणून जे आहे ते काय की त्यांचं कल्याण जे आहे ते जास्त व्हायची शक्यता आहे. अशा प्रकारचा एक विचार या ठिकाणी दिला आहे. म्हणून मी पण या ठिकाणी मांडला की जितकं तुम्ही निर्मोह होत असाल, जितकं जगाचं चिंतन तुमचं कमी होईल, आणि मग जे आहे तुम्हाला काय होईल म्हणजे त्यावेळेस तुम्हाला खरं काय, भगवंत काय हे समजेल. मग परमं पुरुषम दैव दिव्यम असाही शब्द आलेला आहे 8व्या अध्यायात. त्यामुळे परमं पुरुषम दिव्य यादी पार्थानुचिंतन. तर म्हणजे या ठिकाणी आपण बोललो या ठिकाणी की परमपुरुष कशाला म्हटलेलं आहे. त्यामुळे परमपुरुष जे आहे ते परमेश्वराला त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे क्षर अक्षर दिव्यम, हे क्षर अक्षर, आणि परमपुरुष म्हणजे उत्तम पुरुष, त्याच्या पलीकडचा जो पुरुष म्हणजे परब्रह्म तत्व. त्या परब्रह्म तत्वाला जे आहे ते काय करायचं म्हणजे त्या परब्रह्म तत्वाला आम्हाला जाणायचं आहे. म्हणजे आम्हाला जगामध्ये काय आहे की फक्त परब्रह्माबद्दल भगवताबद्दलच जे आहे ते विचार करायचा आहे. इतर आणखीन विचार जे आहे ते नाही करायचं आहे. कारण मी जर चिंतन केलं तर मग काय होईल, मी जर चिंतन केलं की मी असा आहे, मी तसा आहे, मी चांगला आहे, मी वाईट आहे, दोन्ही प्रकारचं होतं. दुसरा मनुष्य असेल, तृतीय पुरुष काहीतरी, तो चांगला असेल किंवा तो वाईट असेल, त्याही ठिकाणी तसं येणार. तर प्रथम आणि तृतीय पुरुषाचं चिंतन हे कसं आहे, त्यामुळे हे परमपुरुषाकडे नाही घेऊन जात. हे चिंतन जे आहे, हे चिंतन जे आहे ते तुम्हाला जगामध्ये घेऊन जातो. म्हणून काय करायचं की रूप रंग आणि हे जे आहे याच्याकडे न पाहता, इंद्रियाच्या पाठीमागे न जाता, मन प्रभावित त्याच्यामुळे न करता, आणि बुद्धीला जे आहे ते विवेक सतत बुद्धीला जे आहे ते सुसंस्कृत करायचं नेहमी. अशा प्रकारचं जे आहे ते जर केलं, आणि अहमवृत्ती ज्याला आपण म्हणतो, अहमवृत्ती आणि इदम वृत्ती. इदम म्हणजे हे सर्व जग आणि अहम म्हणजे मी. तर काय होतं की इदमवर, अहमवर इदम सर्व जे आहे ते एक प्रकारे जाड असा पडदासारखा होतो. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं असं खूप जर असेल जगामध्ये, तर मग अहम माझा जेव्हा त्या अहमवर एवढा सर्वांचा पगडा असतो. आणि एकदा जर हे गेलं, हे मी नाही, ते नाही, ते नाही, ती असं जर झालं, तर मग इदमचा जो आहे तो पडदा कमी झाला, तर अहमवृत्ती सुद्धा जी आहे त्या ठिकाणी कशी होते, ती पण पतली होत जाते. आणि शेवटी काय होतं की त्रिपुटी खतम होऊन तुझा अनुभव स्वरूपामध्ये भगवंताचा अनुभव स्वरूपामध्ये येतो. कारण की मनाचं बहिर्गामी पण त्या ठिकाणी जातो. नैव मानसम म्हणजे मन पण जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी खतम होतं. केव्हा, जेव्हा परमपुरुषाचं चिंतन तुमचं होतं त्यावेळेस. तर अत्यंत आवश्यक आहे की मनाचं चिंतन जे आहे ते, मनाला जे आहे ते चिंतन परमपुरुषाचं लावायचं. असं या ठिकाणी परमम पुरुषम हे जे सांगितलेलं आहे दिव्यम, याचा अर्थ जो आहे आपण असा पाहिला होता. आणि ते असं सांगतात की डोळ्याने जे कळतो, जो परमपुरुषाचे चिंतन करतो त्याचे डोळे निरागस असतात. साधू संतांचं तसं असतं. तर निरागस डोळे म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये आणखीन जग भरलेलं नाहीये, परमात्माच फक्त भरलेला आहे, ते निरागस डोळे. तर योग मार्गामध्ये काय की चित्तवृत्ती निरोध हा म्हणजे जे आहे ते विचाराला कमी करणं योग मार्गाने. आणि वेदांतामध्ये काय, आपण जो ज्ञान मार्ग आहे तो काय की आपले जे चूक विचार आहे त्याला बरोबर करणं, जे अज्ञान आहे त्याला जाऊन ज्ञान त्या ठिकाणी आणणं. म्हणजे चूक विचाराला बरोबर करणं, विपरीत ज्ञान असेल त्याला जे आहे ते करेक्ट काय हे पाहणं, हे सर्व जे आहे ते वेदांतामध्ये येतं. तर आता आपण ह्याच्याकडे जाऊया की डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे, असे या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे ही 76वी ओवी आहे. तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धजो. त्याच्यानंतर पहा ते कसं सांगतात ते. आता आपण जे बोललो तसंच या ठिकाणी सांगतात ते की डोळ्यांनी पाहायचं, कानानी तेच ऐकायचं, मनी जे भावावे, मनाने तीच कल्पना करायची, आणि बोलावे वाचे, वाणीने सुद्धा तेच बोलायचं.
म्हणजे सर्व काळी जे आहे ते माझं स्मरण करायचं, म्हणजे एक प्रकारे जे आहे ते अखंड स्मरण होईल. मनाचे व्यवहार इंद्रियाद्वारेही होतात, इंद्रिय बहिर्मुख असतात, आणि विषय कसे असतात की विषय शिवाय आणखीन जगामध्ये दुसरं काही रम्य नाहीये. जगामध्ये विषय रम्य आमच्याकरता. तर इंद्रियाचा स्वभावच असा आहे, आणि त्या इंद्रियांना जर आम्ही विषयोन्मुख केलं, किंवा विषयोन्मुख असतच ते इंद्रिय, कारण की बहिर्मुख असतात ते, आणि हा अनादि संस्कार अशाच प्रकारचे आहे की इंद्रिय जे आहे ते बाहेरच त्यांना चांगलं वाटतं. म्हणून इंद्रियांना काय करायचं, पहिले परमात्माकडे लावायचं असं त्यांना सांगायचं या ठिकाणी. म्हणून त्यांनी सांगितले की अर्जुना, डोळ्यांनी पहा, कानाने ऐका, तेच मनाने त्याची भावना करायची, आणि वाणीनं तेच बोलायचं. असं सर्व व्यवहार श्रीकृष्ण म्हणतात की हे सर्व श्रीकृष्णा करता झाले पाहिजे हे व्यवहार. म्हणजे आम्ही जर बोलतो या ठिकाणी श्रीकृष्ण करता, ऐकतोय श्रीकृष्ण करता, जेव्हा मी पाणी पितो श्रीकृष्ण करता, खातो त्यावेळेस श्रीकृष्ण, प्रत्येक वेळेस जे आहे ते श्रीकृष्णाचं चिंतन जर असेल, तर मग त्या ठिकाणी जे आहे ते मामनुस्मर युद्धच, मामनुस्मर होईल. म्हणजे भगवंताला अनुस्मरण करायचं अत्यंत आवश्यक आहे. हे फार म्हणजे साधना ही दिसायला फार सोपी पण आहे खूप कठीण. कारण की श्रीकृष्ण म्हणतात की सर्व माझ्याकरताच झालं पाहिजे, काही तुम्ही कर्म करता ते माझ्याकरता झालं पाहिजे असं म्हणतात. मग ते आत बाहेरी आगवे आणि मीची करूनी घालावे, मग सर्व काळी स्वभावे मीची आहे. आता सर्व व्यवहार यांनी इथे आत बाहेर म्हटलेलं आहे या ठिकाणी. कोणी ज्ञानेश्वर महाराज, भगवंतांनी काय म्हटलं 7व्या श्लोकामध्ये, माम अनुस्मर असं म्हटलेलं आहे. म्हणजे मला तू अनुस्मरण कर, त्यांनी आतबाहेर नाही म्हटलं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी मुद्दाम जे आहे ते आमची वृत्ती परमात्माभिमुख व्हावी सर्व बाजूनी, म्हणून त्यांनी आत बाहेर शब्द या ठिकाणी जो आहे तो यूज केलेला आहे, उपयोग केलेला आहे. की आत म्हणजे मनामध्ये, आणि मन हे शरीरामध्ये आहे समजा. मनाच्या सापेक्ष इंद्रिय बाहेर आहेत, त्याचे विषयी बाह्यच असतात कोणाचे, इंद्रियांचे. आणि मनही बाहेर विषयापर्यंत जाऊ शकते इंद्रियाच्या द्वारा. मग इंद्रियाद्वारा तर जातो. तर मनुष्य देह झाला, इंद्रिय झालं, मन झालं, बुद्धी झालं, प्राण झालं, या सर्वांचा खरा उपयोग काय? जगाचा किंवा संसाराचा जो उपभोग घेणं आहे का? तर ते म्हणतात की नाही, मनुष्य मार्गाला हे साधन आहे. हे सर्व इंद्रिय मन आम्हाला दिली आहे, हे भगवंताला प्राप्त करण्याकरता साधन आहे, असं ते या ठिकाणी म्हणतात. म्हणजे बुद्धी, ज्ञानेंद्रिय, मन, प्राण हे सर्व परमात्माने निर्माण कशाला केली आहे? म्हणजे देहनिर्वाहापुरतं विषय सेवन करायचं, देहनिर्वाहापुरतं विषय सेवन करायचं ह्याच्याकरता दिलीये. आणि दुसरं काय दिलंय तर म्हणे परमात्मा प्राप्ती व्हावी म्हणून दिलेली. आता हे फार स्पष्ट हवं, स्वच्छ हवं, क्लिअर हवं, विसरायला नको, नेहमी ध्यानात हवं हे की आम्हाला ही जी जितकी इंद्रिय दिलेली आहे, एवढं मन, बुद्धी, चित्त, अहंकार जे काही दिलेलं आहे, हातपाय दिलेले आहे, शरीर दिलेलं आहे, जे काही दिलेलं आहे या ठिकाणी देहनिर्वाहापुरतं दिलेलं आहे. पैसा दिलेला आहे की जे काही दिलेलं आहे, संपत्ती दिलेली आहे, तर ती देहनिर्वाहापुरती दिलेली आहे. आणि ह्यावरून ह्या सर्वांचा उपयोग आम्ही जो आहे तो मोक्ष प्राप्ती, भगवंताची प्राप्ती होण्याकरता. आणि मोक्ष प्राप्तीचा अर्थ काय होतो? मोहाचा नाश, नष्ट मोहा स्मृती लब्धा, जसं भगवत म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. तर नष्ट मोहा म्हणजे काय? मोक्ष प्राप्ती, म्हणजे मोह जाणं हा मुख्य उद्देश जो आहे तो आहे. मोह गेला की बाकी सर्व जे आहे ते पुढचा होणारच. त्याचा उपयोग जो आहे तो याच्याकरता आहे. म्हणून स्वैर विषय सेवन जर कोणी करत असेल तर ते अज्ञान आहे. स्वैर विषय सेवन अर्थ समजला, म्हणजे जे मनाला येईल त्याप्रमाणे करायचं, याला स्वैर विषय सेवन म्हणतात. तर तुकाराम महाराज म्हणतात की दिली इंद्रिय हातपाय कान, दिली इंद्रिये हातपाय कान, डोळे मुळ बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण. त्याच्याकरता दिली, नारायणाला जोडण्याकरता दिली. आणि कशाकरता दिली? नाशे जीवपण, जीवत्व भाव धावा आणि शिवत्व भाव यावा. नाशे जीवपण, भवरोग, भवरोग म्हणजे संसार. तर संसाराला पार करण्याकरता, आणि जो आहे तो जीवत्व भाव म्हणजे मी देह आहे हा भाव जाण्याकरता, आणि शिवत्व भाव म्हणजे मी आत्मतत्व आहे हे आणण्याकरता काय दिलंय? दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुळ बोलाया वचन. असं तुकाराम महाराजांनी जे आहे ते, लोक त्यांना अंगुठा छाप म्हणतात, पण ते जगद्गुरु झाले. का झाले? तर म्हणजे भगवंताचं चिंतन करून, सतत चिंतन करून ते झाले. म्हणजे या ठिकाणी आम्हाला असं म्हणायचं आहे की जसं पुढचा श्लोक जो आहे की अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमपुरुषम दिव्यम याती पार्थान चिंतयम,
की अभ्यास योगाने हे सर्व होतं असं मला सांगायचं आहे. तर म्हणून काय त्यांनी म्हटलं या ठिकाणी की आद बाहेरी आगवे निची करून घालावे असं म्हणतात ते. तर विषयभोग किंवा विषय चिंतन हे निरर्थक नाहीये नुसतेच, ते अनर्थक पण आहे. म्हणून जेवढे आवश्यक आहे तेवढंच त्यांनी करायला हवं. म्हणून डोळ्यांनी काय करायचं, भगवत चिंतन भगवत दर्शन करावं, जे जे रूप दिसेल ते भगवंताचं आहे असं पाहावं. ज्ञानदेवांचा अनुभव काय, अनंत रूपे अनंत वेशे देखले मी त्याशी, अशा प्रकारचा त्यांचा अनुभव आहे. तुकामाने नेत्री केली ओळखणं, तुकाराम महाराजांनी नेत्रांनी पाहिलं भगवंताला, विठ्ठलाला, कानाने भगवंताचे गुणानुवाद ऐकले. संत महात्मे जी ज्ञान चर्चा उदंड गातात ती आम्ही जे आहे त्या जास्तीत जास्त ऐकायला हवी. तर तुकाराम महाराज देवालाच म्हणतात की डोळा भरून या पाहिन तुझे रूप, कान भरून या ऐकन तुझी कीर्ती. आणि 18व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात की किंबुवना आपुले मन करी माझे एका यतन, माझेनी श्रवणे कान भरून घाली. म्हणजे मनाचं काय करायचं, एका यतन म्हणजे मनाचं भांड काय करायचं, त्याच्यामध्ये फक्त भगवंतच भरायचं, आणखी काही नाही भरायचं असं त्यांना म्हणायचंय. मग त्याप्रमाणे काय होईल की म्हणे अंतर्बाह्य परमात्मा प्रतीत होऊ लागेल असं. तर अशा प्रकारचं ह्या उभीचा अर्थ ते आत बाहेरी आघवे मीची करूनही घालावे, म्हणजे मलाच करून घालावं, मग सर्व काळी स्वभावे मीची आहे असं त्याचा अर्थ त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. की त्रिकालाबाधित सत्य जे आहे ह्या सत्याचाच विचार जो आहे तो आम्ही करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा आणि अंतर्बाह्य अविनाशी आत्मतत्वाची प्रचिती घ्यावी. अर्जुना ऐसे झालिया मग न मरिजे देह गेलिया, मा संग्राम केलिया भय काय तुझ. तर बेलसऱ्यांनी ह्या वरच्या श्लोकाबद्दल जसं मी सांगितलं आता त्याच्याबद्दलच त्यांनी हेच म्हटलेलं आहे की समर्थांचे काही त्यांनी रेफरन्सेस टाकलेले आहे की चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग करिता नाम विसरू नये असं म्हटलंय त्यांनी. नाम घ्या असं नाही म्हटलंय त्यांनी, म्हटलं नाम विसरू नका असं म्हटलंय. पहा कशा प्रकारचं संतांचं जे आहे ते सांगण्याची आपल्याला हे असते, कशा प्रकारे संत मला समजून सांगतात की संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नये असंही म्हटले तर. आणि वैभव सामर्थ्य सत्ता नाना पदार्थ चालता उत्कट भाग्यश्री भोगिता, नामस्मरण सांडू नये. दासबोधाची उदाहरणं त्यांनी जे आहे ते दिलेली आहे की अभ्यासाने नाम टिकवावं आणि सर्व काळी स्वभावे मीची आहे अशा प्रकारे मग जे आहे ते होईल नामस्मरण. हा झाला 77वी ओवी. 78वी ओवी. अर्जुना ऐसे झालिया मगन मरिजे देह गेलिया, मा संग्राम केलिया भय काय तुझ. म्हणजे अर्जुना ऐसे झालिया मन न मरण देह जाता, मा संग्राम केलिया भय काय तुझ. म्हणजे मग संग्राम करण्यात भय काय तुझं. असं सारे मद्रूप आहे असं झाल्यानंतर मग देहनाश पावला तरी तो मरत नाही. त्यांना असं म्हणायचं की तू तर अविनाशी आहे. तू जर अविनाशी आहे तर अविनाशी तू असताना मग जे आहे ते बाकी जरी देह जरी गेला तरी तू गेला नाही त्या ठिकाणी. आणि मग तू काय की असं जर आहे की मग युद्ध जरी केलेस तरी तुला भय कसाचं मग असं ते म्हणत. मग युद्ध करायचं भय कशा करता. मरण माझे मरुनी गेले मज केले अमर. म्हणजे हे भ्रम जे आहे तो ह्या ठिकाणी जाईल की मी मरणार आहे. आणि मग असं जर एकदा झालं की मी मरणार आहे तर मग क्रियेचा करता राहणार नाही आणि मग आंतरिक बदल जो आहे तो साधकामध्ये होईल असं त्यांना त्या ठिकाणी म्हणायचं. आणि तू मनबुद्धी साथेची जरी माझ्या स्वरूपी अर्पिशी, तू मनबुद्धी खरोखरी जरी माझ्या स्वरूपी अर्पी, तरी मातेची म्हणजे मला गा पावसी हे माझी भाको. म्हणजे ही माझी शपथ आहे, हे माझं प्रॉमिस आहे, हे माझं तुला म्हणणं आहे की तुम्हाला स्वरूपाला येऊन मिळशील जर मन बुद्धी तू अर्पण केलं तर. म्हणून माझ्या स्वरूपी मनबुद्धी ये निपेक्षी, येथून सर्व व्यापे मीची होशील. मग तू मीच होऊन जाशील आणि मग त्याच्याकरता जे आहे ते दुसरं काही आणखीन राहणार नाही त्या. तर जसं असतं की एकदा जे आहे ते अर्पण झालं, त्याला अर्पण झालं, गंगा सर्व जल समुद्रास अर्पण करते. कारण की ती मुखळात समुद्र
समुद्रातच ते मुख असतं आणि ते सर्व अर्पण करून देते त्याला. तसे मन बुद्धी जे आहे ते परमात्म्याला अर्पण करणं, कारण की ते परमात्माचंच मुख आहे मन बुद्धी. मग तो परमात्माचं जर मन बुद्धी मुख आहे तर मग त्यालाच अर्पण जे आहे ते प्राप्त, त्यालाच जे आहे ते अर्पण करायचं. तर हे जी कासिया वरी होय ऐसा जरी संदेह वर्तत आहे तरी अभ्यासून आधी पाहे मग नव्हे तरी कोपे. म्हणजे अशी जर अवस्था आहे ह्याची कसे काय तरी होय ऐसा जरी संदेह वर्तत आहे, कसं काय होईल याचा संदेह आहे मला, असं जर आपण त्या ठिकाणी विचार करत असू तर म्हणतात तरी अभ्यासून आधी पाहे, अभ्यास कर आणि मग नव्हे तरी कोपे. मग जर तुला अभ्यास करून जर तुला यश मिळालं नाही तर मग जे आहे ते तू मला सांग, असं ते म्हणतात. म्हणजे पुढच्या श्लोकाचं हे अवतरण आहे ही ओवी. म्हणजे की मनाबद्दल संशय येणे शक्य आहे की अनादिकालापासून जर असं सर्व विषयाकडे इंद्रिय जे आहे ते वाहत आहे, विषयासक्त होत आहे, तर मन मग परमात्म्याकडे कसं जाईल, असा एक संशय या ठिकाणी जो आहे तो मुळात अर्जुनाने शंका घेतलेली नाहीये, पण ज्ञानेश्वरांनी आपल्याला समजवण्याकरता जे आहे ते या ठिकाणी लिहिले. कारण मूळ श्लोकामध्ये हे असं काही दिलेलं नाहीये. पण ज्ञानेश्वर महाराजांनी वेळ ठिकठिकाणी जे आहे ते आपले शंका घेऊन समजवलं आहे अध्यात्म. त्यातलं हा एक जे आहे ते उदाहरण आहे असं मला असं म्हणायचंय. म्हणून मन एक निश्चळ राहील मग अम्यासी साम्य येईल आणि विशेषही न घडेल त्याला. म्हणजे मग काय, काही संस्कार एवढे बलवान असतात की ते लवकर पुसले जात नाही. काही भावना घालवल्या तरी पुन्हा अंतःकरणात उद्भवतात, काही रोग औषधाने घालवले तरी पुन्हा उद्भवतात. तसा हा प्रकार आहे. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की तुला जर संशय वाटत असेल तर मी सांगतो किंवा मागे सांगितल्याप्रमाणे अभ्यास कर. म्हणजे अभ्यासाचा जो प्रकार आहे श्रवण मनन आणि निधिध्यासन, तो जसं सांगितलेला आहे त्याप्रमाणे तू कर. तर अभ्यास आणि वैराग्याने, जसं श्रीकृष्णाने 6व्या अध्यायात म्हटले ना, अभ्यासाने तू कोणते वैराग्याने गृह्यते, तर तसंच हे आहे की अभ्यास आणि वैराग्याने केतुलेनी एक अवसरे स्थिरावे, मन जे आहे ते स्थिर होईल असं ते म्हणतात. आणि असं जर नाही झालं तर मग तू म्हणू शकतो म्हणे मला, पण तू करून तर पहा, असं प्रत्यय म्हणतात. तर शिष्याने खरं म्हणजे गुरुवर रागवायचं नसतं, पण या ठिकाणी मग नव्हे तरी कोपे असं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय. म्हणजे तू माझ्यावर रागवा नको असं म्हणतात. पण आता धर्म कसा आहे, शिष्याने गुरु जसं म्हणेल त्याप्रमाणे त्याची आज्ञा पाळायला. पण भाषा पहा कशी आहे की रोषे प्रेम दुणवते, म्हणजे रागामध्ये सुद्धा जे आहे ते प्रेम वाढतं असं म्हणतात. आणि ही आता पुढची ओवी या ठिकाणी आहे की अभ्यास योग येथे तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थान चिंतयन. म्हणजे या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की अर्जुना, चित्ताला माझ्या ठिकाणी वारंवार स्थिर करण्याचा प्रयत्न कर आणि अभ्यास रूप योगाने उपायाने अभ्यास कर त्या ठिकाणी. आणि मला सोडून ना अन्यगामिना, आणखीन कशाचंही चिंतन करू नको. अभ्यास योग म्हणजे अभ्यास कर. चेतसा कशाचा अभ्यास कर, त्या चेतनेशी जुळायचा योग, त्या चेतनेचा योग होण्याचा. ना अन्यगामिना, आणखीन कुणाला हे नको, चेतनेशिवाय आणखीन पुढे जाऊ नको. मग तुला परमं पुरुषम दिव्यम, मग जे आहे ते तुला काय होईल की ते दिव्य स्वरूप जे आहे म्हणजे परमपुरुष म्हणजे उत्तम पुरुष, त्याचं जे आहे त्याला तू प्राप्त होशील. त्या पुरुषाला परमं पुरुषम दिव्यम यादी पार्थान चिंतन येण्याचे अभ्यासाशी योगू चित्ताशी करिपा चांगू अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी. म्हणजे ह्या अभ्यासा संवेदक चित्ताची चांगली सांगड घाल असं ते म्हणतात. म्हणजे काय कर, चित्त चैतन्याकार कर. अभ्यास काय करायचा आहे की आपलं चित्त जे आहे ते भगवंताशी एकरूप करायचं. म्हणजे काय करायचं, आपल्या चैतन्याचा तो जो चैतन्य रूप परमेश्वर आहे सच्चित आनंद, त्याच्याशी एकरूप करायचं. म्हणजे चित्त चैतन्यकार करायचं. आणि हे कसं करायचं, अभ्यासेशी योगू, अभ्यासाने करायचं. चित्ताशी करिपा सांगू म्हणजे चित्त चैतन्यकार करायचं. आगा उपाय बळे पंगू पहाड ठाक, म्हणजे पंगू लंगयते गिरीम, याचं हे या ठिकाणी ओवी आहे असं श्री गुरु बेलसाने लिहिलंय. म्हणजे लंगडा सुद्धा जो आहे तो पहाड चढून जाईल जर त्यांनी अभ्यास केला तर, त्यांनी जर
पक्क मनामध्ये केलं की मला जे आहे ते परमेश्वराची प्राप्ती व्हायलाच हवी या जन्मामध्ये येऊन. कारण मनुष्याणाम सहस्रेषु एखाद्यालाच ती प्राप्त होते, पण मी जे आहे ते करेन, मला जे आहे ते प्राप्त व्हायलाच पाहिजे. अभ्यासाशी सांग सर्व सिद्धी, असं तुकाराम महाराज म्हणतात की अभ्यास जर केला तर मग सर्व सिद्धी तुम्हाला मिळतील, यात काही वाद नाही. तर याच अभ्यासाच्या संगती चित्ताशी करिता चांगली, अरे उपाय बळे पांगळी ही पहाडावर चढे, असं या ओळीचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. आणि अर्जुना, चित्ताची ह्या अभ्यासाबरोबर सांगड घाल. आता म्हणजे अभ्यास करायचा आहे या ठिकाणी, तर ते म्हणतात की मी काय करायचं, अभ्यास करायचा आहे तर त्यामुळे अभ्यास करायचा आहे तर कशाचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे अभ्यास योग म्हटलेला आहे. योग म्हणजे काय, कुठेतरी जुळणं, आणि अभ्यास म्हणजे अभ्यासाचा मीन्स येते. कशाला कशाशी जोडायचंय, तर आत्ताच बोललो की चित्त जे आहे चैतन्याशी जोडायचं. म्हणजे अभ्यासाचं महात्म्य काय आहे की अभ्यासाचं महात्म्य हे आहे की पंगु लंगायते गिरी. आता अभ्यासाचं महात्म्य हे झालं, मग सांगड कुणाची कुणाबरोबर घालायची तेही झालं, चित्ताची चैतन्याबरोबर घालायची. मग सांगड कशी घालायची, त्यामुळे मामनुस्मर, माझं अनुस्मरण करून ती सांगड घालायची. किंवा चेतसा अन्यगामिना म्हणजे चेतसा न अन्यगामिना, चेतनाचेच फक्त जे आहे ते योग करायचा, आणि जे चेतन शक्ती नाहीये, जे अनात्म तत्व आहे, त्याच्याशी सांगड नाही घालायची, त्याच्याशी संबंध नाही ठेवायचा. किंवा जे चेतन तत्व आहे, जे परब्रह्म तत्व आहे, मनमना भाव किंवा मय्येव मव आधरस्व किंवा मत चित्तम सततम भव, सर्व परमेश्वराशी म्हणजे जुळणं आहे, चैतन्याशी जुळणं आहे. सतचित्त सर्व दुर्गणी आणि अनन्यास चिंता येतो. मग हा श्लोक आपल्याला माहिती आहे की आणखीन काही चिंतन करायचं नाही, अनन्यास चिंता येतो, माझंच फक्त चिंतन करायचं. मग अभ्यास कशाला म्हणतात, म्हणजे अभ्यास कशाला म्हणतात, पुनरावर्तनम अभ्यास, परत 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 त्याचं जे आवर्तन करणं, अनुस्मर न अन्यगामिना, अशा प्रकारे जे आहे ते एकच चिंतन करायचं, अनुचिंतयन. हे सर्व काय आहे तर म्हणे हे अभ्यासच आहे, हे अभ्यासाचाच प्रकार आहे. मग अभ्यास योग म्हणजे काय, आपलं होऊन गेलं की आपल्या चित्ताला विषयातनं काढून परमात्मामध्ये लावायचं आणि तो आनंद भोगायचा, परब्रह्म स्वरूप होऊन जायचं, त्याला अभ्यास योग म्हणतात. मग असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुकया म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात की कारण काय आहे, म्हणजे असाध्य जे वाटतं आपल्याला ते साध्य जर होईल, कशाने होईल. तुकाराम महाराज म्हणतात की कारण अभ्यास तुका म्हणे, अभ्यास केला तर होईल. त्यांचं झालं. अभ्यासाच्या बळावर काय होतं तर म्हणे अंतराळात तुम्ही गमन करू शकता. आता काय त्यांनी उदाहरणं दिली या ठिकाणी. काय उदाहरणं दिली की पाण्यावरून चालणं, साधू संत पाण्यावरून चालतात. वासुदेवानंद सरस्वतीची ही गोष्ट माहिती आहे सर्वांना की पाण्यावरून ते चालत होते. त्याच्यानंतर अंतराळात गमन करतात. अंतराळात गमन कसं करतात तर म्हणे एका स्टेशनवर वासुदेवानंद सरस्वती त्या गार्डाने पाहिलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही चढू नका, कारण तुमच्याकडे काही तिकीट विकेट नाहीये. आणि त्यांनी लक्ष ठेवलं की हा मनुष्य जो आहे तो चढत नाहीये. पुढच्या स्टेशनला जेव्हा गाडी थांबली तर त्याला परत तिथेच पाहिलं त्यांनी. अरे म्हणे हा इथे कसा येऊन गेला म्हणे. मी त्याला बरोबर लक्ष होतो की गाडी चढत नाहीये म्हणून, पण तो तिथे उभा होता गाडी पोहोचायच्या पहिले. तर सांगा तात्पर्य काय की अंतराळात गमन करणं. त्याच्यानंतर गोंदवलेकर महाराजांची अशी गोष्ट आहे की ते जंगलामध्ये जायचे तर व्याघ्र आणि सर्प त्यांना इजा नाही करायचे, कारण की चित्त चैतन्यकार त्यांचं झालेलं होतं. परंतु आता ह्या ठिकाणी काय आहे की आपल्याला म्हणजे ह्या ठिकाणी सिद्धीबद्दल नाही जायचंय, परमपुरुषाशी आपला योग करायचा या ठिकाणी. म्हणजे आकाशमार्गी गुप्तपंथ जाणे जे योगी येथ, असं समर्थ सुद्धा म्हणतात. समर्थांनी सुद्धा त्याचं वर्णन तशा प्रकारे केलेलं आहे. पण उदाहरण या ठिकाणी फक्त दिलेली आहे की अभ्यास योगाने काय होऊ शकतं, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. तेवी सदाभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर राहो अथवा जावो. म्हणजे उत्तम अभ्यासाच्या मार्गाने तू आपल्या चित्ताला परमपुरुषाचे ध्यान लाव. असे झाल्यावर मग काय होईल की शरीर जावं किंवा राहावं काही हरकत नाही. मग उत्तम पुरुषाचं ध्यान याच्याबद्दल करायचंय. तर जसं मी सांगितलं या ठिकाणी की अभ्यास पुष्कळ प्रकारचा असतो. अभ्यासाचे प्रकार काय आहे, अभ्यासाचे प्रकार अशी म्हणतात की म्हणजे जारणे मारणे, आणि त्याच्यानंतर जे आहे ते रिद्धी प्राप्ती करता काही कठीण योगाभ्यास पण आहे. पण अर्जुनाचा प्रश्न इथे काय आहे, अर्जुनाचा प्रश्न आहे की प्रयाणकाली
हे जे योगी आहे हे तुम्हाला कसे जाणतात, असं त्यांचं हे. तर अर्जुनाचा प्रश्न जो प्रयाणकाळी योगी तुम्हाला कसे जाणतात, तर दिव्य अशा परमपुरुषाला कसे प्राप्त होतात, हा जो प्रश्न आहे तर त्याच्याबद्दलचं उत्तर ह्या ठिकाणी अशा प्रकारचं की बहिर्मुखी जी आपली इंद्रिय आहे आणि बाहेरचं काहीतरी साधायचं आहे रिद्धी सिद्धी, हा प्रश्न नाहीये या ठिकाणी. तर त्या साधनांचा प्रश्न, कारण की या ठिकाणी तेवी सदभ्यासे निरंतर, सतभ्यासे, सतचा अभ्यास, सत्याचा अभ्यास, सत्य वस्तू, असं असं त्याला सदभ्यास म्हणतात. मग सद्वस्तू म्हणजे काय, वस्तुसिद्धी विचारेण नाही यनकिंचित कर्मकोटी बी. शंकराचार्यांनी म्हटलंय वस्तू म्हणजे आत्मतत्व, वस्तुसिद्धी म्हणजे आत्मतत्वाची सिद्धी, म्हणजे सच्चिदानंदाची प्राप्ती. जो अप्राप्त आहे ते प्राप्तच आहे हे समजायचं, तर सदभ्यास आहे. ह्याचा जो अभ्यास करायचा, वस्तूचा अभ्यास म्हणजे सत्याचा अभ्यास, तर जीव सुद्धा पुरुष आहे पण तो परमपुरुष नाही. शिव जो आहे तो परमपुरुष आहे, तो मी आहे हे समजायचं. मी जीव आहे असं आपण सर्व समजतो, पण मी शिव आहे हे समजत नाही. तर ते समजायचं. परमपुरुष, उत्तम पुरुष, जे 15व्या अध्यायामध्ये उत्तम पुरुषाची व्याख्या केली आहे, तर दिव्य, त्यांनी इथे लिहिलंय दिव्य सुद्धा, म्हणजे क्षर अक्षर हे सुद्धा दिव्यच आहे. त्याच्या पलीकडचं जे की आहे ते उत्तम पुरुष आहे, ते मी आहे. मग परमपुरुषाकडे चित्ताशी परमपुरुषाची मोहर असं लिहिलंय. मोहर का म्हटलं या ठिकाणी, म्हणजे चित्ताची मोहर लागणे म्हणजे काय परमपुरुषाकडे, म्हणजे अंतर्मुख चित्ताला जो आहे त्याचा ध्यास लागणं. कशाला, चित्त चैतन्याकार होणं म्हणजे चैतन्याकडे त्याचा ध्यास लागणं, परब्रह्माकडे ध्यान लागणं. आणि एकदा ते झालं की मग काय होईल की देहाचं भान जाईल. आपलं चित्त जे आहे कसं असतं, तर म्हणजे त्याचा चित्ताचा स्वभाव असं असतो की एका वेळी एका ठिकाणीच लागतं, ते सर्व ठिकाणी नाही लागत. त्याला ते म्हणतात की एका लंबनात्मका, म्हणजे एका ठिकाणी जे आहे ते लांब होतं, म्हणजे एका ठिकाणीच लागतं, दुसरीकडे नाही. मकार म्हटलंय म्हणजे एकरूप होतं ते. तर देह आहे की नाही याचं स्मरण मग चित्ताच राहणार नाही असं. मग दुसरं असंही आहे की गुरुनी जे सांगितलंय तसा अभ्यास करायचा. जे जे सांगितलं गुरुनी ते शुद्ध अंतःकरणातून आलेलं असल्यामुळे, त्यांचा हेतू शुद्ध असल्यामुळे, ते प्रारब्धाला जे आहे ते अनुकूल असल्यामुळे ते जसं सांगतील तसं करायचं. आता हे या ठिकाणी काय केलं यांनी, की तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तर तुम्हाला असं वाटेल की मी हे चूक आहे की हे बरोबर आहे, तर तुम्ही जे आहे ते गुरुला विचारून, गुरुचा हेतू शुद्ध आहे म्हणून त्याप्रमाणे तुम्ही कार्य करा. हा एक तसा हे झाला अर्थ. दुसरा अर्थ काय आहे, जेव्हा तुम्ही गुरुला काही विचारायला जाता, तुमच्या प्रारब्धाला अनुकूल जे असतं ते गुरु सांगतात. ते का गुरु सांगतात की त्यांचं अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्यातून जो निघतो ते तुमच्या प्रारब्धाच्या अनुकूल असलेलंच निघतं त्यांच्यात, तिथं आणखीन वेगळं काही निघत नाही. बरं दुसरं काय की कोणतेही तुम्ही कर्म करा, हे करू की ते करू, हे नाही करू की ते नाही करू, सर्व कर्म सदोषच असतात. कोणी असं नाहीये की जे आहे ते, कोणतेही कर्म असं नाहीये की जे आहे ते सदोष नाहीये. सर्वच कर्म अपूर्ण आहे. सर्वारंभाही दोषेण, म्हणजे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी की जेव्हा अग्नी असतो त्याच्याबरोबर धूर असतो, तर अग्नी प्युअर कुठे, म्हणजे अग्नीबरोबर धूर हा असतो, म्हणजे तो दोषच झाला एक प्रकारे. असं त्यांनी भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये 48वा श्लोक हा दिलेला आहे. त्याचा अर्थ आहे. तर म्हणून काय करायचं की असं सर्व गुरुनी सांगितलेलं ऐकायचं. त्याचं कारण असं की मग आपलं लहरी मन जे आहे ते थोडंसं कमी होतं. गुरु जसं म्हणेल तसं करायचं म्हणजे आसक्ती कमी होते. गुरु म्हणेल तसं करायचं म्हणजे ते उर्मी जी आहे ती उर्मी त्या ठिकाणी त्याची ती कमी होते. तर चित्ताशी परमपुरुषाची मोहर हा याचा अर्थ झाला. आणि लावी मग शरीर राहो अथवा जाओ. मग एकदा जर तुमची अशा प्रकारे जर तुम्ही परमपुरुषाकडे चित्ताला जर लावलं, चित्त चैतन्यकार झालं, तर मग देह जो आहे तो काय होतं, म्हणजे चित्त जे आहे ते अंतर्मुख होतं आणि देहाचा आठव मग त्यावेळेस विसरून जातो. जे नाना गती ते पावविते ते चित्त वरील आत्मयाते, मग कवण आठवी देहाते गेले की आहे. मग अनेक अनेक गतीला पावणारं जे चित्त, म्हणजे चित्त कसं असतं, इकडे जाईल तिकडे जाईल तिकडे जाईल तिकडे जाईल, 10 ठिकाणी ते फिरेल. चंचलही मन कृष्ण प्रमादी बलबत दृढ. मग एकदा जर आत्म्यास भरलं, आत्म्यास भरलं म्हणजे काय, जशी एक पत्नी असते आणि पती आहे, पत्नीने एकदा पतीला वरलं की मग तो जन्मभर जो आहे ती पती पत्नी बरोबर असतात सर्वसाधारण. तर एकदा आत्म्यास वरलं की त्यानंतर देह आहे की नाही त्याचं स्मरण कोणी ठेवायचं. तर देहाचा आठव असला तर मृत्यूच्या वेळेस वेदना होती आणि त्या असह्य होतात.
आणि त्याचं न व्हाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं, तर म्हणजे त्याचं असं असं वाटत असेल की ते न व्हावा त्या, तर चित्त आत्माभिमुख होणं अत्यंत आवश्यक आहे. चित्ताला जो आहे तो आत्म्याचा काय करा, चिंतन करा. कारण बरं आता काय आहे की असं का होतं, म्हणजे मी देह आहे असं का वाटतं, तर आता आपण बोललो की अनादिकालाचे संस्कार जे आहेत अशाच प्रकारचे की मी देह आहे. जिथे विषयाकडे मन जातो त्या विषयाचा तो मन जे आहे ते आकार धारण करून घेतो. पंचदशीमध्ये विद्यारायण स्वामींनी हे लिहिलेलं आहे की ज्या ठिकाणी जेव्हा पंचमहाभूत आणि त्यातलं तत्व, चेतन तत्व हे जेव्हा विषयाचं चिंतन करतं त्यावेळेस काय आहे, तर तो आकार धारण करतो मन, पण त्याला मर्यादा नाही. म्हणून नानागतीने लिहिलं या ठिकाणी, जे नानागती ते पाविते ते चित्त वरील आत्म्या. इकडे तिकडे कुठेही गेलं तर तो आकार धारण करून घेतं ते मन. मग सुख दुःख असेल, पाप पुण्य असेल, धर्म अधर्म असेल, लोभ मोह असेल, भय क्रोध असेल, इच्छा वासना असतील, अहम आणि मम असेल, हे सर्व कसं आहे संसाराचं चित्र जे आहे ते मनाच्या पडद्यावर नेहमी चालत राहतं आणि मन त्याप्रमाणे आकार घेत राहतं जसं असेल तसं. म्हणजे लोभ आणि मोह आता जे आहे त्याला त्याचप्रमाणे तो विचार करत राहतो, ते चित्र समोर येतं. पूर्वसंस्कार त्याला कारणीभूत असतात. तर या गतीची प्राप्ती म्हणजे त्याला आपण संसार म्हणतो. मग हे स्थिर नाहीये, मन नेहमी इकडे तिकडे जात राहतं ना. अनंत बुद्धीचे तरंग क्षणाक्षणा पालवटी रंग, अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, असं तुकाराम महाराज म्हणतात. धरू जाता संग तव तो होतो बालक. म्हणजे बुद्धीचे वेगवेगळे तरंग आहे ते क्षणाक्षणाला पालटत राहतात आणि त्याला जर आम्ही त्याचा फॉलो जर केलं, धरू जाता संग तव तो होतो बाधक. मग ते आम्हाला जे आहे ते परमार्थ साधनामध्ये काय करतात, म्हणजे ते जे आहे ते आम्हाला अडथळे घालतात. तर चित्तवरील असं म्हटलेलं आहे ते आपण पाहिलं की म्हणजे जे आहे ते पतिपत्नीचं उदाहरण त्या ठिकाणी दिले की परमपुरुषाला आम्ही एक रूप व्हावं. शुद्ध चित्त झाले असताना देहाचा आठव जातो, म्हणजे आत्माभिमुख चित्त झालं तर देहाचा आठव जातो. म्हणजे त्यांनी असं की श्री गुरु बेसांनी असं लिहिलंय की असंतुष्टात द्विजा नष्ट आणि क्षत्रिय नाही. म्हणजे असं की समजा हा जो ब्राह्मण असेल तो असंतुष्ट असेल तर म्हणजे जे आहे तो नष्ट होतो, म्हणजे त्यांनी समाधानी राहावं आपल्या कार्यामध्ये. पण क्षत्रिय म्हणे क्षत्रियचं तसं नाहीये. क्षत्रिय जर कुठे समाधान राहून गेला तर म्हणे नाही, ते बरोबर नाहीये. क्षत्रियाने जे आहे ते तृप्त नाही राहू, कारण की त्या प्रगतीचं मूळ नाहीये मध्ये. प्रगतीचं मूळ काय क्षत्रियाच्या, की तो तृप्त नाहीये, म्हणजे तो कार्य करत राहील असं. तर हे कशा करता करायचं, तर म्हणे हे सर्व समाधानाकरता करायचं. आपल्याला आपण कसं वागायचं जगामध्ये, तर म्हणे आम्हाला जे मिळालं आहे ते पुष्कळ आहे एक, पण आणखीन प्रयत्न करत राहावा. धर्ममार्गाने जो आहे तो प्रयत्न करत राहावा, हा मध्यम मार्ग आहे. मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ठीक. म्हणजे श्री गुरु बेसरांनी असं लिहिलेलं आहे एका ठिकाणी की म्हणजे आपण अशी प्रार्थना करावी देवाला की मला हे अमकं अमकं हवं आहे, पण तुला जर तुझी इच्छा नसेल तर काही हरकत नाही, तुझी इच्छा असेल तर दे, नाही तर नको देऊ. अशा प्रकारची सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्था त्यांनी जे आहे ते विचार अशा प्रकारचा सांगितला की हा विचार सुद्धा जो आहे तो करणं ठीक आहे असं. हे नाना गती पाविते चित्तवरील आत्म्या ते मग कवण आठवे देहाते गेले की आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते शुद्ध चित्त आत्माभिमुख होते. धर्म कार्यानेच आपल्याला जे आहे ते काम करायला हवं, हे अत्यंत आवश्यक आहे. धर्माच्या विरुद्ध काम करू नये, फार महत्वाचं आहे. मी अध्यात्मामध्ये परत परत सांगतोय, कारण जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत चित्त शुद्ध होणार नाही, चित्त चैतन्याकार होणार. पै सरितेची ओघे सिंधुजा मिलने घोगे, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येती. नाते समुद्राची होऊन गेले तेवी चित्ताचे चैतन्य झाले, येथ यातायात निमाले घना. आता हे शेवटलं आपलं हे आहे, या दोन ओव्या शेवटल्या हे आपण करून पाहून थांबणार आहोत. बेलसेरांचं चिंतन याच्यावर बरंच मोठं आहे, कदाचित पुढे पाहू, पण पाहूया आता हे इथे काय म्हणतात ते की नदी कशी जाते, तर म्हणे जे आहे ते नदी जे आहे ते धो करत वाहत जाते आणि सागरात जाऊन मिळते. मग एकदा जर सागरात जाऊन मिळाली ती नदी कि मग ती मागे वळून पाहते का की मी कुठून कुठून आले, मग त्यावेळेस किती का ऑब्स्टेकल होते मला, किंवा किती म्हणजे आहे ते सरळ झालं ते येणं त्यावेळेस, ते की परत येत नाही आणि ती सागरच होऊन जाते. त्याचप्रमाणे चित्त एकदा चैतन्याकार झाले म्हणजे जन्ममरणाच्या यातायाती सहजच नेहमी करता चुकतात. कारण ते चैतन्य नेहमीच नित्यच निरातिशय आणि घनानंद असं आहे. नाते समुद्राची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य झाले,
येथे यातायात निमाले घनानंद जे. नुसतं ते म्हणजे जे आहे ते चैतन्य जे आहे नित्य निरातिशय नाहीये, अविनाशी नाहीये, पण ते आनंद स्वरूप पण आहे, घनानंद पण आहे. हे इथे या ठिकाणी केलेलं आहे. आता नदीचा प्रयोग त्यांनी का केला, तर म्हणजे नदीचा प्रयोग ज्ञानेश्वर महाराजांनी जाणून बुजून केला. कारण नदीचं पाणी पुढे सरकतं, संसार जसा पुढे सरकतो तसं नदीचं पाणी पुढे सरकतं. त्यांनी आडाचं पाणी, विहिरीचं पाणी, तळ्याचं पाणी नाही म्हटलं, नदीचंच पाणी म्हटलं. कारण की ते पुढे सरकतं, जसं संसार सरकणार आहे. चित्तही जे आहे ते कसं आहे, सरकणार आहे, स्थिर नाहीये, नेहमी ज्या अस्थिर असतं ते, मग ते चंचल असतं. म्हणून नदीच्या प्रभावाप्रमाणे धोधो वाहणारे आपले असे जे चित्त आहे ते जर नदी समुद्र रूप झाली, म्हणजे जर चैतन्याकार झाली, तर मग काय होईल, त्यामुळे मग ती परिपूर्ण होऊन जाईल आणि शांत होईल, समाधान होईल त्याच्यात. मग ते मागे काय चाललंय ते वळून पाहणार नाही. ते काय वर्तत आहे मागे म्हणूनही पाहू येते असं नाहीये. मग त्या पाण्यास अनेक वळणे असतात. जेव्हा ती नदी जाते तेव्हा अनेक वळणे असतात त्या ठिकाणी. कधी उंचवटा असतो, कधी अडचण येते त्याला पुढे जायला, पाणीला मोठे मोठे खडक येतात, त्या ठिकाणी पाणी थांबतं. डोंगर आला तर आणखीन पाणी थांबतं. मग साधकासही अशाच प्रकारचे सर्व कठीणाई येतात. आणि या सर्व कठीणाई अशा प्रकारच्या आल्यानंतर साधक सुद्धा जो आहे तो म्हणतो, अरे तर त्या ठिकाणी जे आहे ते नदीचं उदाहरण देऊन त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही आपलं अनुस्मर, म्हणजे आपलं जे आहे अभ्यास योग जर तुम्हाला पक्का करायचा असेल तर तुम्ही आपला अभ्यास करत राहा, पुढे थांबू सुद्धा नका. कारण की हे काय होतं की विषयाकडे मन लागलीच जाईल असे काही अडथळे आले तर. म्हणून त्यांनी या ठिकाणी ताकीद दिलेली आहे की नाही, त्याचा बाद जे आहे तुम्ही करू नका. त्याला म्हणजे भ्रमासारखे इकडे तिकडे भ्रमर जसं जातो विषयांकडे, तसे जाऊ नका. परमात्म्याकडेच ते फक्त राहा. आणि परमात्म्याकडे जर राहिला तर मन मग उरणार नाही, म्हणून मागे पाहू शकत नाही. नंतर तुका म्हणे नोहे परती तुझ्या दर्शने माग. तुकाराम महाराजांचा सुद्धा तोच अनुभव आहे की परमेश्वराचा अनुभव झाल्यानंतर ते म्हणतात की नाही, आम्हाला जे आहे ते पाठीमागे आम्ही नाही पाहायची वेळा नाही आली. पुढती जे तेथ गेले ते न घेती मागवती पावले. अपूर्य मान मचलम प्रतिष्ठम, म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये समुद्राची जी उपमा दिलेली आहे की समुद्र वर्षाकाळ विना आपल्या ठिकाणी परिपूर्ण असतो. ग्रीष्म काळामध्ये नद्या आटतात, पण सागराचं तसं काही नाहीये. नदी जी आहे सागराला जाऊन मिळाली तर नदीची धाव संपते. तसं चैतन्य समुद्राप्रमाणे पूर्ण व्यापक आहे. आणि आपलं चित्त जर चैतन्याकार झालं तर त्याची पण सुद्धा धाव त्या ठिकाणी थांबेल. नदीला दोन तट असतात, त्याचं बंधन असतं. तर चित्ताला सुद्धा जे आहे जोपर्यंत पोचत नाही, चैतन्यकार होत नाही, त्याला सुद्धा बंधन असतं. द्वंद्वाचं बंधन असतं. कशाचं बंधन असतं? द्वंद्व. दोन तट म्हटले ना त्या ठिकाणी, द्वंद्व म्हणजे त्याला हे सुख दुःख जन्म मरण अशा प्रकारचं. तर बाहेरून भोगा करता, त्याला बाहेरून भोगा करता विषयाची अपेक्षा असते. तर हे जे जन्म मरण ते कोणाला आहे तर म्हणजे स्थूल देहाला जन्म मरण आहे, पण देहाला त्याची जाणीव नाहीये, चित्ताला जाणीव आहे. म्हणून सुखदुःख जे आहे ते काय, सुखदुःख जे आहे ते मनाला सुखदुःख आहे. म्हणून आत्म्याला मिळाल्यावर त्या ठिकाणी सुखदुःख नाही, जन्ममरण नाही, आत्मा पूर्ण आहे. तिथे फक्त दुःख नाशच नाहीये, पण तिथे आत्मा आनंद स्वरूप असल्यामुळे तिथे आनंद पण आहे. म्हणून त्याला घनानंद असं जो आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि विषयात जो आनंद होतो तो भ्रमाभास आहे. भ्रमाने विषयात आनंद असतो. विषय अनित्य अल्प, म्हणून आनंदही जो आहे तो अनित्य अल्प. म्हणून आत्मा कसा आहे, घनानंद, अंतर्बाह्य आनंद स्वरूप. म्हणून त्यांनी म्हटलं या ठिकाणी येथ यातायात निमाले घनानंद जे. तर आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण आत्मशतक म्हणूया सर्वांनी. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु,
चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्तः सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम।